कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यश, काय करून ठेवलं हे? काय अवस्था झाली आजींची? अख्ख्या घराची जबाबदारी घ्यायची होती ना तुम्हाला। साधे 4-5 तास सुद्धा तुम्हाला घर सांभाळता आलेलं नाहीये। मोठ्या तोऱ्यात आमचे फोन्स काढून घेतले आमच्याकडून, जराही विचार न करता। त्याच फोन्समुळे हा अनर्थ टाळता आला असता। मला तुम्हाला पुन्हा एकदा रिमाइंड करता आलं असतं की आजींना गोळ्या द्या। पुन्हा एकदा मला हो, पुन्हा एकदा। आजींना जेवणानंतर गोळी द्यावी लागते, ती दिली नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होतात, हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं ना मी। लीलाई, तुम्ही आम्हाला जबाबदारी घ्यायला शिकवता ना, पण आज सगळ्यांना कळलंय की तुम्ही किती बेजबाबदार आहात। दुर्गा बहिणींच्या हातात घराची जबाबदारी असताना त्या सगळं नीट करायच्या। आजींच्या गोळ्या कधीच चुकल्या नव्हत्या, त्या सगळं व्यवस्थित लक्षात ठेवून करायच्या। पण तुम्ही जाऊ दे। या डॉक्टर या। थांबा, बस, अजून मन भरलेलं नाहीये तुमचं? प्लीज आत येऊ नका। हवं तर मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज। वहिनी, आपण गोळ्यांचं सांगायचं का? म्हणलीस का तू? गप्पा बस। पार्टनर, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, पण मी खरंच काही मुद्दाम नाही केलं। मला माहितीच नव्हतं त्या गोळ्यांबद्दल। जर मला माहिती असतं ना तर मी अशी अजिबात वागले नसते। किती मूर्ख आहे मी। मूर्खासारखं ते एजंटसाठी चिठ्ठ्या लिहित बसले आणि त्या नादात आजीची काळजी घ्यायचीच विसरली। म्हणजे त्या म्हणाल्या होत्या ना मी जाऊन पडते, मी जाऊन एकदा त्यांना विचारायला हवं होतं ना गोळ्या घेतल्यात का वगैरे, असं काहीतरी चौकशी करायला हवी होती मी। पार्टनर, तू ना माझ्या चुकीसाठी मला काय हवी ती शिक्षा दे। म्हणजे जे माझ्यावर चिडू दे, मला ओरडू दे, घरातले माझ्याशी बोलणं बंद करू दे, काय वाटेल ते सगळं सहन करीन। पण पार्टनर, प्लीज माझ्या आजींना काही होऊ देऊ नकोस। आई कुठे? काय झालंय तिला? आजी चक्कर येऊन पडली, डॉक्टर तिला तपासतायत रूम मध्ये।
एजे एजे डॉक्टर काय झालं हिला? इज शी फाईन? ऑलरेडी त्यांना बीपीचा त्रास आहेच आणि बहुतेक सकाळपासून त्यांनी पाणी प्यायलं नाहीये आणि दुपारच्या गोळ्याही त्यांच्या मिस झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना हा त्रास झालेला आहे. सरू, काय झालं? आजींची तब्येत कशी आहे आता? आजीनं इंजेक्शन दिलं, आता त्या स्टेबल आहेत. आय नो मिस्टर एजे, तुम्ही फार बिझी असता, परंतु आजींची जबाबदारी कोणाला तरी द्यायला हवी ना. आय टेक केअर ऑफ इट. डोंट वरी. मी इंजेक्शन दिलेलं आहे. डोंट वरी, शी विल बी फाईन. पण काहीतरी पचायला हलकंसं खायला द्या. ओके, येते मी. काही लागलं तर मला फोन करा. थँक्यू. एक मिनिट. विराज, विराज, हा हा, आलो, एक मिनिट. डॉक्टरांना बाहेर सोडून. डॉक्टर ती ओके, थँक्स. थँक्यू. एजे, नॉट नाव दुर्गा, नॉट नाव. आधी आईसाठी खायला काहीतरी बनवायला हवं. यश, आजींपाशी बस प्लीज. एजे एक मिनिट. एजे, आजींची अवस्था लीलामुळे झालीये. स्वतःही आजींना औषध दिलं नाही आणि आम्हालाही कोणाला फोन करून खात्री करता येईना की कोणी औषध दिलंय का नाही दिलंय, कारण हिने आमच्याकडून आमचे फोन्स काढून घेतले. असं कोण करतंय एजे? फोन इतकी महत्वाची गोष्ट आहे, वाजले किती कळेना, कुणाशी कॉन्टॅक्ट होईना. अजूनही हिला काही पडलेली नाहीच आहे. एक मिनिट शांत हो दुर्गा. लीला कुठे? ते मी हळद शोधत होते. तू किचन मध्ये काय करतेस? मी आजींसाठी मुगाचं कढण करत होते. बराच वेळ झाला त्यांनी काही खाल्लं नसेल आणि त्यांना गोळे घ्यायचे असतील ना. एजे, चव घेऊन बघता का? का करताय हे सगळं? आज दिवसभरात जे केलं ते कमी आहे का? का आजींना खाऊ घालून अजून त्रास द्यायचा आहे? जे आजींच्या गोळ्या पण लीलाईंनीच चुकवलेत. दुर्गाबाईंनी तर अशी चूक कधीच केली नाहीये. आता तर ह्यांच्या हातात चाव्या पण गेल्या. पुढे काय काय बघायला मिळणार आहे ह्याचा विचार करून भीतीच वाटायला लागली आता मला. बस बस बस. इथे आईची तब्येत बरी नाहीये. ओके? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.